विठ्ठला वर हात करून टाळी आणि पुकारायला विठ्ठला विठ्ठला श्रीमंत श्री महाराज छत्रपती शिवाजी महाराज हर हर ताली वाजवायला हाताचा जेवढा पण बस मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संतते त्याने पण ते चालू जाता न पडे कोणता कोठे काय मोडनिया नाना देती सिद्धांत समरसू त्यानेची पडते चालू जाता न पडे कोणता कोठे काय निळामणे ऐसे सांगतात कृपावंत सुख सिंधू देण्याची पैठे चालू जाता न पडे कोणता कोठे काही जोडून कर पायी ठेवितो माता तुका बिनबी पंढरीनाथा रंगी मोडवावी रंग कथा पूर्वी मनोरथा माय बापा आता नमो रंग भूमिका कीर्तने उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा दया माझे दंडवत आता किसी राजाची विनवणी मस्तक चरणी ठेवी तसे लणी बाळ नामा विठोबाचा दास तयाचे चरणास दंडवत पांडुरंगा करो प्रथम करुणा
निरंतर रघुपत वीरा श्रीराम जय राम श्रीराम जय राम मार्ग लावणी गेले आधी दयानिधी संतने तेने की पंथे चालू जाता न पडे कोणता कोठे काय पावन प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेली दिव्य अक्षर त्यांची आहे. स्वर स्वर भाई स्वर देत राहा तुम्ही मोकळी पिटी वाजवा विठाला सेवेकरता निवडलेली दिव्य अक्षर वारकरी परंपरेतील संत परंपरेतील संप्रदायातील शेवटचे संत. संप्रदायामध्ये काही संत गुरुनिष्ठही आहे आणि देवनिष्ठही आहे, पण आज ज्यांची दिव्य अक्षर आहे ते संत शिरोमणी निळोपराय फक्त गुरुनिष्ठ आहे. आणि असे श्रीमंत श्री निळोपरायांची जगद्गुरु तुकोबरायांचे अनन्य शिष्य असणारे वारकरी परंपरेतील शेवटचे संत श्रीमंत श्री निळोपराय महाराजांची दिव्य अक्षर कीर्तना करीत अभंग त्या महात्म्याचा आहे, त्यांच्या गुरूंचा अधिकार असा आहे. तुकाराम तुकाराम ही चाल वैकुंठवासी गुरुवर्य बाबा महाराजांची बर का ते म्हणायचे मोठी गमत आहे. आय तुकाराम तुकाराम गुरुराया ओळखण्यात उशीर झाला. गुरुराया रामेश्वर शास्त्री पाय धरतात तुकोबरायचे नाम घेता कापेय नाम घे. आणि माझं नशीब आहे पहिली माळ आळंदीला जाण्याआधी वैकुंठवासी बाबा महाराज सातारकरांची माझ्या गळ्यात आहे. नाम घे नाम घे कापेयम एक नाही 14 चालते कानावर आहे बरोबर मोरे आपले पण 14 आहे. कानावर आहे बरोबर मोरे कोण पाटील कोण पंत डोकरे नावजी माडी सोनबा ठाकर शिवबा कासार गंगाजी मवाळ संताजी जगनाडे महाती पंत आबाजी पंत मांडार पंत गवर शेटवाणी मालजी गाडे उरले सुरले रामेश्वर भट्ट शास्त्री सुद्धा 14 टाळकरी काय तुकोबरायांचा परमार्थ. आणि त्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचे अनन्य शिष्य असणारे निळोपराय महाराज या अभंगातून वर्णन करतात. दिव महात्मे दयावान महात्मे या भूतलावर अवतीर्ण होऊन गेले आणि त्यांनी मार्ग दाखवला. मार्ग दाखवून गेले आधी दयानिधी संत दे हे झालं अभंगाचं पहिलं चरण. मग जो मार्ग संतांनी सांगितला, जो मार्ग वेदांनी सांगितला, जो मार्ग वैकुंठवासी गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला, जो मार्ग त्यांनी सांगितला त्या मार्गाने डोळे झाकून चालायचं. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत दे हे जर अभंगाचं पहिलं चरण ना. मग त्याच पंथानं डोळे झाकून चालायचं चालू जाता. आणि परमार्थात जीवनात येणारे गतिरोधक म्हणजे काम क्रोधरूपी विकार आहे. ते अडथळे येत नाही न पडे गुंता कोठे काही हे झालं अभंगाचं दुसरं चरण. मग काही वेळोवेळा तार्किक मत मोडावी लागतात. महात्म्यांनी ती मोडली आणि गोड सिद्धांत साधकाच्या हाती दिली. हे झालं अभंगाचं तिसरं चरण. आणि मग असा मार्ग ज्यांनी दाखवला हा संप्रदाय जगाला ज्यांनी दिला. सु म्हणजे चांगला सु म्हणजे चांगला मार्ग म्हणजे रस्ता आणि पंथ म्हणजे संप्रदाय जगाला दिला. असे निरामणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू. वा सुखाचे ते सागर आहे. आणि सगळ्यांनी इकडे पा घड्याळाकडे बरोबर धन्यवाद सप्ताह कमिटीला कीर्तनकाराच्या समोर बरोबर घड्याळ लावलेलं आहे. अजिबात कीर्तनकारांना चालचूल करायची नाही. घड्याळ हे ज्याच्या अनुसार चालायचं. आणि आनंदीची परंपरा दे बाबा त्याच्या हातच मोकळी करणार आहे. काळजी करायची नाही. विठाला कशा निमित्तानं ही ईश्वर निष्ठांची मांदियाळी एकत्रित आलेली आहे. हे सर्वांना ज्ञात आहे. तरी पण वक्त्याचं थोडं विपुराव दे दादा. सुंदर सिस्टीम आहे तुमच्या. काय नाव आहे दादांचं? संतोष भाऊ तुरे का देवडीची. वा काय गोड माणूस आहे. तुमच्या शेजारी बसलेले तेही गोड आहे. मग त्यांचा आभार काय तब्येत दिले
गोड 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 विजय दादा वा धन्यवाद धन्यवाद. आणि हे साऊंड सिस्टीम वाले एवढे गोड आहे, पळत पळत येतात बरं का महाराज. इकडं पाना त्या अभंगाला बरोबर त्यांनी स्टँड आणून दिले, डिजिटल माणूस गोड 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 गोड. आणि इथं मृदंगाचार्यांना 2-2 माईक, आणि इथं कोणी नव्हतं तरी 2 जण एक्स्ट्रा ठेवलेले इथं. वा वा धन्यवाद विठाला विठा. गॉड सिस्टीम आहे. श्री लक्ष्मी नारायण. एकदा जोरात वर हात करून त्या भगवंताचे जय जयकार करू. नारायण लक्ष्मी नारायण नारायण. वर हात सगळ्या वर हात. वा गॉड. महाराष्ट्राच्या मातीत पांडुरंग परमात्मा आई साहेबांची देवळं भरपूर आहे, पण लक्ष्मी नारायणाचं मंदिर दुर्मिळ आहे. पण तुमच्या गावात धन्यवाद गावकऱ्यांना. वा मूळ स्वरूप त्याचं हे आहे. नारायण लक्ष्मी नारायण नारायण लक्ष्मी नारायण नारायण लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायण पावल्या पावल्या नारायण लक्ष्मी नारायण. हा पावल्या नारायण लक्ष्मी नारायण नारायण लक्ष्मी नारायण नारायण लक्ष्मी नारायण लक्ष्मी लक्ष्मी नारायण भगवान की. उडी नाही मारली तुम्ही, त्याच्याकरता पुन्हा उतरणी घ्यावं लागेल. हा एवढी तिरपी घेतली तर कोणालाच कळणार नाही बाबा. श्री लक्ष्मी नारायण मंदिर देवस्थान डोलवी संतभूमी महाराष्ट्र. वा काय गौरवात नाव टाकलेलं आहे. धन्यवाद. आणि आल्या आल्या तुमच्या गावात छत्रपतींची काय मूर्ती आहे. वा वा वैभव आहे ते, महाराष्ट्राचं वैभव आहे, हिंदुस्थानाचं वैभव. हे शक्ती संभे दीप्ती संभूत छत्रपती शिवाजी महाराज की. श्रीमंत परमहंस जीवनमुक्त स्वामी श्री सद्गुरु अभ्यानंदजी महाराज. थोडा फॅन चालू करून द्या, गरम व्हायला लागलं. श्री सद्गुरु रामानंदजी महाराज, श्री सद्गुरु श्यामानंदजी महाराज, श्री सद्गुरु परमानंदजी महाराज, श्री संत सद्गुरु गोपाळ काका खोपटेकर या साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या डोलवी नगरी व वैकुंठवासी हरिभक्तपरायण धावजी नाना, वैकुंठवासी हरिभक्तपरायण नामदेव वा डोलवी सगळी घेतो बरं का या महाराजांचे नाव. वैकुंठवासी हरिभक्तपरायण दामाजी व डोलवी, वैकुंठवासी हरिभक्तपरायण महादेव व डोलवी, वैकुंठवासी हरिभक्तपरायण देवजी नाना, वैकुंठवासी हरिभक्तपरायण नारायण दादा डोलवी. दम घेऊ का थोडा. काय मोठ्या मोठ्या महात्म्यांचा बाबा आशीर्वाद. वैकुंठवासी गुरुवारी हरिभक्तपरायण. आणि या भागाला परमार्थ ज्यांनी शिकवला ते परमपूज्य वैकुंठवासी ज्ञानेश्वरजी महाराज, गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज, वैकुंठवासी गुरुवारी हरिभक्तपरायण नारायण बाबा गडपकर, वैकुंठवासी प्रकाश महाराज जांभळे सगळे घेतो यांच्या कृपाशीर्वादानं. तसेच वैकुंठवासी हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज डोलवी यांच्या आशीर्वादानं व हरिभक्तपरायण धनाजी महाराज भोईर शिर्की आणि हरिभक्तपरायण धीरज महाराज डोलवी वा वा धीरज यांच्या मार्गदर्शनात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात गोड टाळी वाजवा. वा ज्ञानेश्वरी पारायण, सामुदायिक पारायण, काय तुमचा हरिपाठ. आणि काय काही ठिकाणी स्वयंभू मूर्त्या आहे भगवंताच्या, पण पूजा अर्चा व्यवस्थितशीर नसल्यामुळे त्या बद्ध पावलेल्या आहे. पण तुमच्या लक्ष्मी नारायणाचं दर्शन घेतल्यानंतर नव चैतन्य ऊर्जा मिळते, ऊर्जा मिळते. धन्यवाद. त्याचप्रमाणे वा
अन्नदान सुद्धा रोज चालू आहे. या सप्त्यात म्हणजे अखंड हरिनाम सप्त्यात ज्यांनी अन्नदान दिलं, नाश्ता दिला वारकऱ्यांना, अन्नदान दिलं, त्यांच्या 10 पिढीचे पूर्वज उद्धरून गेल्याशिवाय राहणार नाही. 10 नाही, येते एक शिदले अन्न होय कोटी कुळाचे, 10 नाही कोटी. वा, एवढी ताकद. आणि आजचं सौजन्य हरिभक्तपरायण वा माऊलीच्या सोहळ्यात 55 क्रमांकाची दिंडी वारीचे विनेकरी आमचे महाराज मागे उभे आहे. संयोजक सौभाग्यवती स्वातीताई गणेश ठाकूर बोकडबिरा उरण टाळी वाजवा. त्यांच्या फार थोड स्वभाव आहे. उत्सव किती मोठा असू द्या, गुणीजनांशिवाय शोभा नाही. वा, काय साथ गायली. आमचे सर्व चावणेकर आलेले आहे का, तुम्हाला धन्यवाद. परमार्थाला मारुती बाबाचं आमचं फार या परिसरात मला पहिलं ना मारुती बाबांनीच आणलेलं आहे. मारुती बाबा चावणेकर मोठा परमार्थ आहे बाबांचा. सर्व मंडळी त्यांचे अनुयायी आणि आम्ही पण प्रेम आहे बाबांबद्दल. वा, सूरज उद्या येणार आहे वाटतं ना, उद्या ना. वा, महाराजांचा गोड आवाज, शिवरंजनी राग गायला, दादांनी मस्त गायला. वा, हसतच होत. धन्यवाद. हे सगळे एका खांब वारकरी. आणि या ठिकाणी सगळ्यांच्या दर्शनाचा योग घडला आमच्या रोतिक दादामुळे. त्याचं लय प्रेम आहे, लय आतोनात प्रेम आहे. प्रेम कशाला म्हणतात, यालाच म्हणतात महाराज. खूप प्रेम आहे. माझ्या दादा करता जोरात टाळी वाजवा. वा, टोपी फार सुंदर आहे, गोड गोड. मग वारकरी नटूनच राहायला पाहिजे. धन्यवाद. आणि महाराज मनोजी महाराज ना, मनोजी महाराज. वा, आणि मस्त पैकी श्री गुरूंचा तो श्री संप्रदाय नरेंद्र महाराज. धन्यवाद. आणि वाजवणं काहीच कुठ नाही, पण महाराजांचं वाजवणं आहे गोड. लावणी मृदंग मोठी गंमत आहे. आणि वैकुंठवासी बाबा महाराज म्हणाले मोठी गंमत आहे. मृदंग कुठनं निराळ आणि वाजवणं निराळ. महाराजांचं वाजवणं आहे. लावणी मृदंग आणि शिव ब्रह्मरस आवडणे. काल्याची ज्यांची सेवा आहे ती महाराज समोर बसलेले आहे का. बाबा तुम्हालाही धन्यवाद बरं का. पेटी मास्तर बाबा तुम्हालाही धन्यवाद. विनेकरी बाबा, वा, काय वय किती बाबांचा आता? वय 72, 75. अजून किती वर्ष अशी मंडळी जगली पाहिजे महाराज. शताब्दी बाबांची साजरी हो. अकल्प आयुष्य बाबा. तरुण मुलं कामातून गेली, अर्धांग वायू काहींना झाले, काहींचे तोंड वाकडी झाले. पण तुम्ही जशीची तशी ते खरा परमार्थ महाराज. वंदन. आल्या आनंद वाटला. आणि हे घर खूप सुंदर आहे. ते वारकऱ्यांची सेवा करतं. आमची सेवा केली ते काका, काय नाव आहे ते काकांचं? विष्णू काका. फार ड्युटी बुडून राहतो तो. प्रेम विठाला. तुम्ही माना नाहीतर न माना, वारकरी संप्रदाय तो वारकरी संप्रदाय काय काल होता, आज आहे, आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार म्हणजे राहणार. कोरोनाच्या काळात सुद्धा सगळ्यांनी धर्म सोडला, पण वारकऱ्यांनी होता का कोरोना इकडे? काय अवस्था होती. दिवाळीच्या वेळेला भाऊ आला, बहीण पळत पळत जायची. पण कोरोनाच्या वेळेला भाऊ जर आला तर यम आल्यासारखा वाटायचा. बाबूला असं मौत का भी समय बदल गया. न गंगा जल न तुलसीदल, न किसी के कंधे का सहारा, न कोई विश्राम, न कोई राम राम, सीधी पैकिंग और सीधा शमशान. माटी का संसार है, खेल सके तो खेल, बाजी प्रभू के हाथ में पूरा विज्ञान फेल. पाप वाढलं का भोग येतो. तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे. टाळ हे शब्द कशा करताय? पाप घालवण्या करताय. दिंड्या कशा करताय? पाप घालवण्या करताय. म्हणून हे चालू आहे. त्या आजीने टाळी वाजवली पा. वा, त्या आजी चालू मध्ये सगळे घ्यावं लागले. दिंडी म्हणजे एक तीर्थराज प्रयाग टिकलाय. प्रथम यज्ञ भूखंड पे आद्य का
है पावन संगम की धरती ये प्रयागराज। धर्म का ये राजमुकुट सनातनियों का नाम है। कुंभ मेळा प्रयाग तीर्थराज आणि नागा साधू म्हणजे ज्या वेळेला धर्मावर संकट येईल त्यावेळेला सगळे पराजित झाल्यानंतर नागा साधू चिमटा घेऊन उतरतील आणि धर्माचं रक्षण करतील। धर्म का ये राजमुकुट सनातनियों का नाज है पावन संगम की धरती ये प्रयागराज है। तीर्थराज प्रयाग है, तीर्थराज प्रयाग है, तीर्थराज प्रयाग है, तीर्थराज प्रयाग है। एक तीर्थराज तिथं आहे आणि वारकऱ्यांचं तीर्थराज दिंडी सोहळे, आळंदीची दिंडी, पंढरपुराची दिंडी आणि मिरवणूक निघाली। सोहळा जवळ आला किंवा वारकरी दिसले, तुळशी डोक्यावर दिसल्या मावल्यांच्या, पताका दिसल्या का मावल्या मनाच्या पांडुरंगाचा रथच आला। लगबग लगबग झाली बोरायाची, वर हात सगळ्याचा, गाडी घुंगराची आली विठोबारायाची, गाडी घुंगराची आली विठोबारायाची, गाडी घुंगराची आली विठोबारायाची। तशीच बसली तरुण मंडळी 11 पर्यंत मस्त करे वर हात रुमादार, तुम्ही खरी शान आहे, खुशाल मस्त बसली। आज जय जयकार करा सगळ्यांमुळे। गाडी घुंगराची आली विठोबारायाची, गाडी घुंगराची आली विठोबारायाची, गाडी घुंगराची आली विठोबारायाची। पताका दिसल्या, हा पताका दिसल्या, तुळशी वृंदावन दिसली, डाळ म्हणून जाता ध्वज। या जुन्या मावल्या म्हणायच्या आला पांडुरंगाचा रथ, आमचा बाप पंढरीचा मानक आहे आणि रखुमाई आमची आई आहे, रखुमाईचा वर आमचा बाप आहे। आणि निघाले लगबग लगबग झाली बोरायाची, गाडी घुंगराची आली विठोबारायाची, गाडी घुंगराची आली विठोबारायाची, गाडी घुंगराची आली विठोबारायाची। पंढरीनाथ महाराज की मजा आहे बाबा, काय नियोजन आहे सुंदर आणि पाकवाल्यांची काय व्यवस्था आहे। मीना खाकी पावडर लई पण सिद्ध आहे ती। आळंदीला मी शिकत असताना ती मीना खाकी आनंद आहे बाबा, गोड 3-3 बिसलाऱ्या महाराज लोकांना कीर्तनकारांना, गुड सुद्धा सुंदर, नाही तर कधी कधी अशी भीती महाराज। एका ठिकाणी उभं राहण्याकरता गोधडीच होती आणि त्या फाटक्या दोऱ्यात गुतला पाय माझा। प्रमाण देणाऱ्यांनी थोडं भान ठेवायचं ना, तिकडून प्रमाण दिलं माझी माझी गोधडी झाली जुनी बाबा, ते म्हणाले घेऊन नाशिक भागात नगर जिल्ह्यात माणसं मेल्यानंतर 10वेचे प्रवचन चालतात, 10वेचे प्रवचन। आणि मग तिथं प्रवचनाला गेलो, ग्रंथ होता, मी घरीच राहिला ग्रंथ माझा, समोर सुंदर वस्त्रात ग्रंथ गुंडाळलेला होता, ओवी पाठ असल्यामुळे ग्रंथ काय उघडला नाही मी। प्रवचन झालं, 210 रुपये खिशात दक्षिणा टाकली आलेली आणि मग ग्रंथ म्हणलं जाता जाता ज्ञानेश्वरी उघडून पाहू, काय दिसलं, सुंदर वस्त्रात ज्ञानेश्वरी नसून लग्नाच्या फोटोचा अल्बम। काय आणते बाबा, पण इथं गोड नियोजन पुन्हा एकदा प्रश्न करता, गावकऱ्यांना ग्रामस्थ करता जोरात टाळी वाजवा। संप्रदाय तो संप्रदाय, आणि हा सप्ताह करायचा कशा करता, आनंद करता करायचा, आनंद करता। याच्यासारखा आनंद आहे का बाबा कुठा? हा सुख सोहळा स्वर्गी, स्वर्गात सुद्धा असं खास वातावरण नाही आहे सध्या। ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम, लोकम विशांती बाबा सगळी पुण्य ते सगळ्यांना ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ आहे, पुण्य संपलं का खाली यावं लागतं। आनंद नाही, आनंद मिळण्याकरता
अखंड हरिनाम सप्ताह आहे. विठाला विठाला. हा मार्ग असा आहे बाबा. आणि आपल्या नशिबात वारकरी संप्रदायाला हे आपलं नशीब आहे. आपला जन्म हिंदुस्थानात झाला. भरतखंडी नरदेव प्राप्ती त्यांच्याकडे पाहू नका, इकडे पहा. बस ते नाही हसू आलो आम्ही चालू मध्ये भरतखंडी नरदेव प्राप्ती देतो परम भाग्याची संपत्ती. वा, भारतात मिळाला भाग्य आहे. त्याच्यात उजवा भाग्य महाराष्ट्रात मिळाला. वा, आणि दुसरं अनेक मोठं भाग्य संतांच्या नंतर मिळाला. संतांच्या वेळेला जर संतांच्या समकालीन आपण असतो तर माऊली आपल्याला कळाले नसते. त्यांच्या जोडीत शेण आणि माती टाकायला आपण पुढे असतो. संतांच्या नंतर मिळालं हे आपलं भाग्य आहे. संत आणि वसंत यामध्ये साम्य आहे. वसंताचं आगमन झाल्याबरोबर प्रकृती सुधारते आणि संतांचं आगमन झाल्याबरोबर संस्कृती सुधारते. आणि काय वारकरी संप्रदाय. ज्ञानेश्वरीत किती भाषा आहे? 56. हा, प्रमाण सगळ्यांना पाठ आहे. 56 भाषेचा अंग भाषा, वंग भाषा, कलिंग भाषा, कांबोज भाषा, काश्मीरी भाषा, सौवीर भाषा, सौराष्ट्र भाषा, मागध भाषा, मालव भाषा, मायबोली मराठी भाषा 10, नेपाळ भाषा, केरळ भाषा, चौळ भाषा, गौड भाषा, पांचाळ भाषा, मंडाळ भाषा, वड्य भाषा, सिंह भाषा, द्रविड भाषा, कर्नाटक भाषा 20, मराठ भाषा, पानाड भाषा, पांडित्य भाषा, पुलिंद भाषा, आंध्र भाषा, कन्नड भाषा, यावल भाषा, जलांत भाषा, शल भाषा, सिंधू भाषा, अवंती भाषा, कन्नड भाषा, हून भाषा, दाशार्ण भाषा, भोजकोट भाषा, गांधार भाषा, विदर्भ भाषा, बाल्लिक भाषा, गज्जर भाषा, नवनाथांची बरोबर भाषा 40, काही भाषा, कौशल भाषा, कुंतल भाषा, शूरसेन भाषा, टंकन भाषा, कोकण भाषा, मत्स्य भाषा, माद्र भाषा, रौंदव भाषा, पाराशर्य भाषा 50. 56 झालं तर टाळी द्यायची. 51 आहे गुर्जर भाषा, 52 आहे खरज भाषा, 53 आहे भूवक्र भाषा, 54 आहे जल्लक भाषा, 55 आहे प्राज्ञ ज्योतिष भाषा आणि 56 आहे कराहत भाषा. 56 भाषेचा गौरव उज्जित केला तो हा महाराष्ट्र आहे. 56 भाषा वयाच्या 16व्या वर्षी ज्या दिव्य विभूतीला येत होत्या त्या ज्ञानोबरांचा जन्म या महाराष्ट्रातला आहे. 16चे काही ते 64 झाले तरी मराठी नीट बोलता येणार. 16चे 64 झाले काहींचे तरी मराठी नीट बोलता येणार. 7 ते 9 कीर्तन होतं माझं. कीर्तन संपल्यानंतर ते सूत्रसंचालन करणारे असतात ते आले, म्हणाले हे पहा कीर्तन सुंदर झालं, पण याच्यानंतर अन्नदानाच्या पंक्ती अशा बसतील. एका बाजूला माता माऊल्या बसतील आणि दुसऱ्या बाजूला लेडीज बसतील. एका बाजूला जेंट्स बसतील आणि दुसऱ्या बाजूला पुरुष बसतील. आणि संतांच्या शुरावीरांच्या आपण महाराष्ट्रात आहोत. माझा मराठाची बोलू कौतुके हा मार्ग असा आहे बाबा. आणि 84 सिद्ध, सनत कुमार सिद्ध, विरूपाक्ष सिद्ध, मिन्नाथ सिद्ध, मार्कंडेय सिद्ध, सनत सिद्ध, ते पण माऊलीच्या कृपेने पाठ आहे बरं का बाबा आपल्या. पण एकाच कीर्तनात एवढं कसं वसूल करायचं. हा मार्ग सोजवाळ आहे आणि हा मार्ग दाखवणारा समाज मुळातला वैकुंठातला आहे. आम्ही वैकुंठवासी अशा करता आलो आम्ही. आलो याची कारणाची वैकुंठवासी बाबा महाराजांची चालाय. साच भावे बताया, साच भावे बताया, साच भावे बताया, साच भावे बताया. काय करू, जो मार्ग आहे त्याच्यावर धूळ साचलेली आहे. तो मार्ग स्वच्छ करता आम्ही आलो. झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा मार्ग, शेषमुरला शेषमुरला
संतभूमी आहे. उत्तराखंडमध्ये देवाचं चालतं, पण महाराष्ट्रात कोणाचं चालतं? पुढाऱ्यांचं, वारकऱ्यांचं चालतं. कोणाचं? वा, वारकऱ्यांनी सांगितलं. निळोपराय तुकोपराय निघून गेले. प्रयाण काळे देवे विमान पाठविले. कळीच्या काळामध्ये अद्भुत वर्तविले. मानवते घेऊन धामा गेले. निळा म्हणे सकल संतात दोषविले. अशा महात्म्याचं दर्शनच का घडलं नाही, म्हणून अनुष्ठान मांडलं इंद्रायणीच्या तीरावर. दक्षिणे शंकर लिंग हरेश्वर. या चाली बाबा मारतात त्या. सुंदर ते ज्ञान वा गुलाबराव थोडी गमत. सुंदर ज्ञान उभे विटेवर. सुंदर ज्ञान उभे विटेवर. याच्यातले जे सुज्ञ ते बरोबर माना हलवतात, पण याच्यातलं ज्यांना कळत नाही ते म्हणतात वातावरण बिघडल्यामुळे. अरे वा बाबा काय सर, मला पण थोडी थोडी वाजवता येते. म्हणून पहिले मी आळंदीत पेटीची उपासना लई केली, आणि आळंदीत बंडोबा गोळेगावकरांच्या भजनात मी पेटी वाजवली. सम्राट बंडोबा गोळेगावकर त्यांनी माझ्यासमोर पेटीची लोटली होती. बाबांचं लई प्रेम होतं आपल्याला. दक्षिणे शंकर लिंग हरेश्वर शोभे गंगा तीर इंद्रायणी. अनुष्ठान मांडलं. विश्वाचे मालक आले आणि विश्वाच्या मालकाला परत पाठवलं निळोपरायनी. येथे तुझं लागे बोलाविले कोणी प्रार्थील्या वाचनी. आज या डोलवी गावात, संतभूमी डोलवी गावात माझं कीर्तन आहे. मी कोपरगावून आलो, गुरुदेव महाराज कोपरगाव मी आलो, आणि आता 9 वाजले. आणि मग चोपदार बाबांनी म्हणावं, महाराज येथे तुझं लागी. महाराज जगल का मरल. ज्याच्या करता विश्व प्रार्थना करतात त्याला सांगितलं इथे तुझं लागे बोलाविले कोणी. निळोपरायनी परत पाठवलं. कोणाला? देवाला परत पाठवलं. वा, श्री गुरूंची उपासना करतोय तू, काय आता धावा करीत असो. म्हणून महाराष्ट्राची धमक वेगळीच आहे. इथं वारकऱ्याने सांगितलं देवा उभा राहा. माय बापांची सेवा केली पुंडलिकरायाने, आणि विश्वाचा मालक उभा केला. माय बापांची सेवा महत्वाची आहे. देवाची नाही केली उपासना, माय बापांची केली. म्हणून सध्या रेंज नाही वाढलेली आहे. 2G 3G 4G. ही लई सावर दिसतंय बघा वरचं. लाल शर्ट वाले तिकडे पाहते ते आता. 2G 3G 4G 5G 6G 7G 8G 9G 10G किती जी होत्या, पण माताजी आणि पिताजीच्या पुढे कुठली जी चालणार नाही. माय बापांची सेवा करणारे पुंडलिकराय आणि त्यांची आंधळ्या माय बापांची सेवा करत बसलेले पुंडलिकराय, त्यांना पावलेला परब्रह्म देव पांडुरंग आहे. आणि उभा केला. हाय युगे 28 विद्यामणी उभा. युगे 28 विद्यामणी उभा. युगे 28 विद्यामणी उभा. युगे 28 विद्यामणी उभा. संगीत झाली वारकऱ्यांकरता उभा, दीन जनांकरता उभा. वा मागील कुमारी दिसे दिव्य शोभा. वा संवा वा मागील कुमारी दिसे दिव्य शोभा. वा मागील कुमारी दिव्य शोभा. वा मागील कुमारी दिव्य शोभा. मूळचा तो महाविष्णूच आहे. प्रत्येक अवतारात जवळ आहे, अर्धांगिनी जवळ आहे. लक्ष्मी नारायण लक्ष्मी माता जवळ आहे. राधा कृष्ण राधा माता जवळ आहे. पांडुरंग अवतार वामांगी रखुमाई दिव्य शोभा. रखुमाई बाजूला आहे. वारकरी येतील, कोकणातून वारकरी येतील, डोलवी गावातून वारकरी येतील. त्यांना अडचण होऊ नये म्हणून बाजूला सरक आदिशक्ती पुंडलिका भक्ती परब्रह्माले गा. पुंडलिका भक्ती परब्रह्माले गा.
जया चरणी वाय भीम उद्धारी जया जय देव जय पांडुरंगा जय देव जय पांडुरंगा जय जय देव जय पांडुरंगा जय जय देव जय पांडुरंगा या आना याच्यात ते बरोबर टाळ्या वाजवतात आणि ज्यांना कळत नाही ते म्हणतात असू शकतात अशा गोष्टी म्हणून देवाचं चालतं महाराष्ट्रात हा देवाचं निळोबरांनी परत पाठवलं इथे तुझं लागी बोलाविले कोणी गुरु हवे तुकोबराईंना यावं लागलं 3 वेळा आले वैकुंठातून संताजी महाराज जगनाडे तेली समाजाचे 14 टाळकऱ्यापैकी त्यांच्या करता आले निळोबराई करता आले भागीरथी बाई करता आले वा निळोबराई करता आले आणि महाराज निळा अरे 10.5ला 5च कमी आहे आलं रे बाबा तुझ्या करता गुरु कृपेश्वर काय आहे मृदंग वाजवतो मृदंग वादक वेळेवर बोल आठवण्याकरता कोणाची कृपा गुरूंची कृपा कीर्तनात तल्लीन होतात कृपा कोणाची 90ची कृपा एका ठिकाणी आलाय एका ठिकाणी मला एक भेटला मग एका ठिकाणी मला भेटला महाराज म्हणलं परमार्थात आनंद आहे तो म्हणला 90 पेक्षा आनंद कमी आहे गायक गातात वेळेवर बोला वेळेवर राग रंगण्याकरता गुरूंची कृपा गुरुकृपेशिवाय काय आहे वा कीर्तनकार बोलतो अपशब्द मुखातून निघू नये गुरूंची कृपा वा मस्तकावर हात ठेवला निळा तुझ्या करता आलो रे बाबा आणि अंतर्धान पावले निळोबरायांनी डोळे उघडले आणि अभंगाच्या पहिल्या चरणात उद्गार निघाले मार्ग दारी गेले आगे मार्ग दारी गेले आगे वा वा मार्ग दारी गेले आगे मार्ग दारी वा 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 मारुती बाबाने अशी टीम तयार केलेली महाराजा वा वा गोडा हा सुंदर हाताला थोडी मला पाठिंबा फार छान आहे एका ठिकाणी मी म्हटलं भजनी कमी होते मी म्हटलं मी पुढा म्हणतो तर मी मागून उचला त्यांनी काय केलं पहिला भजनी कमी होते मी म्हटलं मी पुढा म्हणतो तर मी मागून उचला त्यांनी मलाच उचलायला सुरुवात पाठिंबा गोड आहे वा पाठिंबा चांगला असला का माणूस निवडून घेतो निवडून कधी कधी असं करतो उभं करायला तेच होतं पाडायला येतात पण ते राजकारण करतं सांगतात नाही गोड मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते मार्ग महत्वाचा आहे वा अनुवाद आळंदीची संस्थेची परंपरा अशी आहे अभंग घेतला ना त्याच्या प्रमाणे कीर्तनकाराच्या मुखातून धडकले पाहिजे मार्ग वेदमार्गी मुनी गेले वा हा मार्ग दावून गेले आधी वा तुका म्हणे माझा दाढीले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूपा देवाचा अवतार दुर्जनांना मारण्याकरता आहे पण साधूचा अवतार दुर्जनांना दुरुस्त करण्याकरता आहे जे खळांची व्यंकटी हा बस त्या बा ते वा तुझं धोतर लय आवडलं मला वा बाळा वा छान आता जे मोबाईल पागल झाले तू टाळ घेऊन बाळा
तुझ्याकडे पाहून माझं लहानपण मला आठवतं. धन्य माता पिता. बेटा देना तो देना. भगवंताला विनंती करायची, बेटा देना तो देना, भगवान देना, धनवान नहीं देना विद्वान, क्योंकि धनवान के आगे कभी नहीं झुकेगा विद्वान, लेकिन विद्वान के आगे 10 बार झुकेगा धनवान. आईच्या पोटी जन्मावा शूर हरिभक्त, जननी जने सो भक्त जने या जाता या शूर, नाही तो जननी बांझ बनी का होवेगा नोरा. आईच्या पोटी जन्मावा वा, शूरवीर जन्मावा, भक्त जन्मावा. आणि उग्रवाद्यांना ती माऊली जर जन्म देत असेल तर आमच्या संतांना ते मान्य नाही. तू वांज असलेली बघा छान टाळी वाजवत त्या करता. मार्ग दावून गेले आधी. काही मार्ग शॉर्टकट आहे पण बिकट आहे. काहींचं जीवनच चुकीचे रस्ते दाखवण्यात गेलं. आम्हाला भरपूर भेटतात. मोठ्या गाडीत प्रवास, 9:15 वाजले आणि मी विचारलं, इथं गाव तर इथंच दिसतंय, सत्याचा मंडप कुठं आहे? एक म्हणाला सरळ जाऊ द्या, सरळ जाऊ द्या. जिथं भरपूर लाईट दिसतील समजून घ्यायचं सत्याचा मंडप तोच आहे. 2 किलोमीटर गेलो, लाईटच लाईट दिसल्या, अख्या कोंबड्याच कोंबड्या. अहो ती मंदिर नव्हतं, कोंबड्याची पोल्ट्री होती. काहींचं जीवनच चुकीचे रस्ते दाखवण्यात गेलं बाबा, चुकीचे रस्ते दाखवण्यात गेलं. एका माणसाची 5 वर्षाची मुलगी हरवली, प्रत्येकाला फोटो दाखवायचा. पाहिली का मुलगी? एक असा भेटला समोर, म्हणाला मी सांगतो तसं करा, त्या रस्त्याने जर तुम्हाला मुलगी सापडेल. इथून गेल्यानंतर तुम्हाला 3 रस्ते लागतील. पहिला सोडा, दुसरा सोडा, तिसऱ्या रस्त्यावर जा. तिसऱ्या रस्त्यावर गेल्यानंतर तिथं 3 बस स्टॉप असतील. पहिला बस स्टॉप सोडा, दुसरं सोडा, तिसरा बस स्टॉप पहा. तिसऱ्या बस स्टॉप मध्ये 3 गाड्या उभ्या असतील. पहिली गाडी सोडा, दुसरी सोडा, तिसऱ्या गाडीत बसा. तिसरी गाडी ज्या ठिकाणी जाईल तिथं 3 बिल्डिंग असेल. पहिली सोडा, दुसरी सोडा, तिसरी माडी पहा. तिसऱ्या माडीला 3 मजले असतील. पहिला मजला सोडा, दुसरा सोडा, तिसऱ्या मजल्याचा. तिसऱ्या मजल्यात 3 खोल्या असतील. पहिली खोली सोडा, दुसरी सोडा, तिसऱ्या खोलीत जा. झोपलेत नाही. तिसऱ्या खोलीत 3 कपाट असतील. पहिलं कपाट सोडा, दुसरं सोडा, तिसऱ्या कपाटात पहा. तिसऱ्या कपाटात 3 फोटोचे अल्बम असतील. पहिला अल्बम सोडा, दुसरा सोडा, तिसरा अल्बम पहा. तिसऱ्या अल्बम मध्ये 3 फोटो असतील. पहिला फोटो सोडा, दुसरा सोडा, तिसरा पहा. नुसते पाहू नका, नीट पहा. तो आमच्या मेलेल्या स्वर्गवासी चुलतीचा आहे. तिची शपथ घेऊन सांगतो, मला तुमची मुलगी माहित नाही. काहींचं जीवनच चुकीचे रस्ते दाखवण्यात गेलं बाबा. हे म्हणा सरळ जाऊ द्या, फार दगा. पण आमच्या संतांनी, शास्त्रांनी चुकीचा मार्ग कोणालाच दाखवला नाही. जो वाल्या कोणी म्हणत होता मरा म्हणायचा. काय म्हणायचा? मरा म्हणायचा. नारद ऋषी नारद महर्षी म्हणाले, हे बाबा राम म्हण ना. तो म्हणाला मार दिलाच त्यामुळे मराच येतं. बरं असं कर आता, काय कर, 3 वेळा मरा मरा म्हण. मरा 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 3 वेळा मरा म्हटल्यानंतर राम नाम 2 वेळा विचार होतो. वा आणि तो वाल्मिक ऋषी झाले. आणि त्या बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तुनी दाबिन नामाम. देवाने सुद्धा तसं वर्तन करावं. ते वाल्मिक ऋषीला मार्ग संतांनी दाखवला. देवाचा अवतार, धर्माची वाट मोडे, अधर्माशी शिग चढे, तई आम्हा येणे घडे युगायुगी. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जब जब होई धर्म पाडई असुर अधम श्रीराम श्रीराम अवताराने भक्ताला पायापाशी दुर्जनाशी संवाद. पण संतांच्या बाबतीत तसं नाही. देवाचा अवतार दुर्जनांना मारण्याकरता आहे, पण संतांचा अवतार दुर्जनांना दुरुस्त करण्याकरता आहे. मग असे महात्मे त्यांनी मार्ग दाखवला. असे कोणते महात्मे? ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा, मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा, मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा.
दयाचा पुतळा प्रकटला पुतळा चैतन्याचा केवाळा ज्ञानोबा साधकांचा माय बाप दर्शने हरे नाम सर्वभूते रूप ज्ञानोबा. असे संतांच्या मांदियाळीने मार्ग दाखवला. मार्ग दाखवून गेले आधी दयानिधी संत ते. दया शब्द महत्वाचे आहे. आपले पारायण वाढले, वाऱ्या वाढल्या, वाढलंच पाहिजे. संप्रदायाला बळ आहे, धर्माला बळ आहे, पण दया ही वाढली पाहिजे. दया म्हणजे सीआयडी मधला दया नाही, सीआयडी मधला दया नाही. दया, दयेची व्याख्या ज्ञानोबा भावनेला हसू आलं. हा, दयेची व्याख्या माऊली वर्णन करतात ज्ञानेश्वरी. चिखली रुतली गाय धड भाकड पाहे तिची ग्लानी होय काला बोला. चिखलात रुतलेली गाय चांगली आहे का भाकड हे न पाहता किंवा दुःखातून तिला सोडवतो, याला दया असं म्हणतात. आपलं सगळं झालं पण वाढलं पण दया कमी झाली. दया या मोबाईलमुळे तर लोक पागल झाले. मोबाईलमुळे लोक पागल झाले. एक मुलगी बिचारी कॉलेजवरून शाळेतून आली आणि एसटी मध्ये बसली आणि तो कंडक्टर म्हणाला, बेटा हा मोबाईल तुला 2 गाव पुढे घेऊन जाईल. ती म्हणाली धन्यवाद काका. कंडक्टर चिडला, धन्यवाद काय म्हणते बाळ, अगं तुझं गाव 2 गाव मागच गेलं. म्हणजे ती मोबाईल मध्ये एवढी दंग आहे. महाराज दया संपली. ती दुसऱ्याची लेक सोन म्हणून नांदायला आणली. तिच्या बापानं हुंडा दिला नाही म्हणून जाळून मारली. ही काय आपली संस्कृती का? कुठे गेली दया? ज्या मायबापांना एवढं विश्व दाखवलं त्या मायबापांचे हातपाय बंद पडले म्हणून कमड्यातला आता घातल्या. कुठे गेली दया? कुठे गेली दया? ज्या वेळेला दयेचा लोप होतो, साधू संतांना लोक विसरली जातात, त्यावेळेला अशा संतांच्या उपदेशाची डोस देण्याची गरज पडते. महाराज काकडे हरिपाठ कशा करताय? महाराज धर्म जागवण्याकरता. आणि आई वडिलांचे आहे सकळ तीर्थांची धुरेची का माता पितरे. महाराज हे सर्व विसरले. दया, दया, दया शब्द उलटा करा. काय होतं? याद. काय होतं बाळ? याद. याद बोल ना, काय होतं? याद. जिसके हृदय में दया है उसकी याद प्रभु को आती है. ज्याच्या अंतःकरणात प्रेम आहे आणि दया आहे, त्याची आठवण भगवंताला येते. निधी शब्द फार महत्वाचा आहे. निधी म्हणजे साठा, ब्लॉक बसवण्याचा निधी, सभा मंडपाचा निधी, लाडक्या बहीण योजनेचा निधी. लाडक्या बहीण योजनेचा निधी. जाम झालेल्या लाडक्या बहिणी. पण आज गव्हर्नमेंट करते, सरकारनं आम्हाला सांगणं आहे, आम्हाला लाडकी बहीण नको, लाडकी लाडकी नको, लाडकी बहीण नको, आम्हाला सुरक्षित बहीण पाहिजे. कायदा असा कायदा काढला पाहिजे. छत्रपतींच्या काळात नुसती वाघरीला तर टाकली रांझाच्या पाटलानं. महाराजांनी चौरंग त्याला केला आणि पहिला न्याय निवाडा केला छत्रपती शिवाजी महाराजांनी. काय पाटील? मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता म्हणजे नारी शक्ती आहे आणि तिची तुम्ही तिच्यावर वाकलीला तर टाकली. हातापासून कोपऱ्यापासून याचे पाय कलम करा, गुडघ्यापासून याचे कोपऱ्यापासून हात कलम करा, गुडघ्यापासून पाय कलम करा. 5 सुलतानी सत्ता महाराष्ट्राच्या उरावर नाचत होत्या. कोणी घुसावं आणि मराठ्यांच्या नेतेमाणीच्या मनकट धरावी. आणि अशा वेळेला त्या 5 सुलतानी सत्ताच्या उरावर मुठभर मावळ्यांच्या जोरावर छत्रपतींना पहिला न्याय निवाडा केला. रांझाचा पाटील सौरंग केला. छत्रपती शिवाजी महाराज की. आम्हाला लाडकी बहीण नको, आम्हाला सुरक्षित बहीण पाहिजे. आम्हाला सुरक्षित बहीण पाहिजे. निधी, निधी, निधी शब्द महत्वाचा आहे. निधी म्हणजे साठा. दयेचे निधी, दयानिधी. वा, दयानिधी, दयानिधी संत दे. दयानिधी कशाला म्हणतात? द्रौपदीचे 5 मुलं मारले आणि भीमानं असाच धरला अश्वत्थामा. भीम म्हणजे काय सामान्य नव्हता. भीमानं जर ठरवलं असतं तर एका गजेच्या प्रारात हस्तिनापूर पाताळात घातलं असतं. एवढी ताकद भीमात होती. भीमानं असाच धरला अश्वत्थामा. द्रौपदी 5 लेकरं याला मारले, सांगितलं काय करू? टाकू का गदा? द्रौपदी माता म्हणते माझी लेकरं गेले 5. 9 महिने 9 दिवस उदरात
काय यातना सोसावे लागतात. मी एक आई आहे, माझे लेकर गेले, मला जो त्रास झाला, याला मारलं तर याच्या आईला तो त्रास होणार आहे आणि तो मला द्यायचा नाही म्हणून याला सोडून द्या. याला म्हणतात दयानिधी, याला म्हणतात दयानिधी. असे मागणे दयानिधी संत मग डोळे दाखवून त्या पंथानं चालायचं. हा दुसऱ्या चरणात तेनेची पंथे चालू जाता, तेनेची पंथे चालू जाता, तेनेची पंथे चालू जाता, तेनेची पंथे चालू जाता. न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही. तेनेची पंथे चालू जाता, तेनेची पंथे चालू जाता, तेनेची पंथे चालू जाता, तेनेची पंथे चालू जाता. सुंदर महाराज हा. इथलेच ना महाराज शिर्की. शिर्की का आपण भेट झाली होती वाटतं मागं, नाही का? हा तरी म्हणायचं होतं. आनंद आहे बाबा. वा. हे ऋतिक दादा फार वातावरण मला आवडलं. असं वाटतं भैरवीच्या वेळेला उभं राहून मी पेटी वाजवावं असं वाटतंय मला. टेबलाची व्यवस्था करून द्यावं. टेबल जो आहे का घे. आपण त्याच्या दुसऱ्या चरणात ते चालू जाता, डोळे झाकून या पंथानं चालायचं. कोणत्या? जो पंथ ज्ञानोबरायांनी दाखवला. वा. जो पंथ निवृत्तीनाथांनी दाखवला, जो पंथ सगळ्या संतांनी दाखवला, पासून तर निळोबरायापासून तर निवृत्तीनाथापासून तर निळोबरायापर्यंत जो पंथ वैकुंठवासी ज्ञानेश्वर महाराजांनी दाखवला. हा या गावाचं वैभव उद्या त्यांच्या कन्येचं कीर्तन आहे वाटतंय ना त्या ताईचं, है ना? बरोबर ना? उद्याच आहे ज्ञानेश्वर महाराज. वा. असे महात्मे मार्ग दाखवून गेले, त्या पंथाला डोळे झाकून चालायचं. तेनेची पंथे चालू जाता. पंथ त्याला ज्याला असे 3 पंथ आहे, तसे भरपूर पंथ आहे. पण हे पंथ ज्या पंथात बळ, या 3 पंथाचं बळ आहे तो वारकरी पंथ आहे. नाथ पंथ, दत्त पंथ आणि चैतन्य पंथ. नाथ पंथाचे भस्मांकित शिवस्वरूप, ललाट शोभन त्रिपुंड, सिद्ध योगी वितरागी, धक धक दे दे पुण्य, सज्जनाशी संजीवन, दुरितांचे निर्दारण, जगदद्धारास्तवदनो प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनातून ताऱ्यांच्या मंदमातून दुम दुम दो दुम दुम दो दुम दुम दो दुम दुम दो एकनाद व्यापुनी त्रिभुवन. अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन आले, अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन आले. आमचा पंथ नाथ परंपरेतून गुरु परंपरा आहे. अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन आले, अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन आले. बाबा मच्छिंद्रनाथ, बाबा मच्छिंद्रनाथांनी कान फाडले गोरक्षनाथांनी, गोरक्षनाथांनी कान फाडले गहिनीनाथांनी. अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन आले, अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन आले. गहिनीनाथांनी कान फाडले निवृत्तीनाथांचे, निवृत्तीनाथांनी कान फाडले ज्ञानोबरायांचे. ज्ञानदेवा सार तो जमिले. आध्वर्य आहे माऊली नाथपंथांचे आणि दत्त पंथांचे आहे पैठणचे नाथ बाबा. अय दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा, शिवाजवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा शिवाजवल्लभ. दिगंबरा, दिगंबरा, शिवाजवल्लभ दिगंबरा. या मावल्या बसलेल्या इकडच्या मावल्या इकडच्या मावल्या यांनीच म्हणायचं फक्त दिगंबरा
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोला काय स्वर आहे वा इकडच्या गप्पच होत्या. काय गोड स्वर काय हे डिपार्टमेंट प्रत्येकाचं ठरलेलं आहे. भगवान दत्तात्रयाने काय करायचं, ज्याला मुक्ती पाहिजे ना त्याला पंढरपूरला जायचं, ज्याला ज्ञान पाहिजे ना त्याला आळंदीला जायचं, ज्याला वैराग्य पाहिजे त्याला देऊला जायचं, आणि ज्याला भोताळे मेंटेन करायचं त्याला गांधापूरला जायचं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दत्त दिगंबर भगवान की दत्त पंत वा. आणि नाथ बाबा म्हणजे काय होते, नाथांच्या घराची उलटीच खून पाण्याला मोठी लागली पैठणचे नाथ बाबा 62 वर्ष जगले. त्याच्यात 36 वर्ष दिवस राबला, 12 वर्ष श्रीकन्या म्हणून, 12 वर्ष केशव म्हणून, 12 वर्ष विठ्ठल म्हणून, 36 वर्ष देव राबला. इथं घरातले नीट ऐकत नाही आपलं. एका पोरानं सांगितलं बाबांना असं, एका पोरानं सांगितलं तुझ्या वडिलांना बोल ना. तो म्हणतो ते जर घरी नसतील तर पाहुणे ना. तो म्हणतो ते जर झोपले असतील तर उठाव ना. तो म्हणतो त्यांची जर उतरली नसेल तर. इतके साबळे पोर आहे, घरातले नीट ऐकत नाही आपलं. एका पोराला सांगितलं लावा ना दिवे काहीतरी, त्याचे आजोबा म्हणाले लावा ना दिवे काहीतरी, चालू झाला सप्ताह लावा दिवे. हा आजोबाला म्हणतो तुमचा इजू द्या ना. हे गुरुजींना सुद्धा नीट उत्तर देत नाही हो. एका पोराला सांगितलं ओट 15 फळाचे पटकन नाव सांग. तो म्हणाला रामफळ वा काय होती आहे. दुसरं सीताफळ, तिसरं म्हणाला हनुमान फळ, ते सुद्धा ते पण फळच. आणि पटकन आता चल आता 11 वाजत आले, पटकन 12 फळाचे नाव सांग. तो म्हणाले 1 डझन केळं. सांगितलेलं नीट ऐकत नाही. श्रीखंडाच्या नाथांची वस्त्रे गंगाधरी श्रीखंड्यानं असे नाथ बाबा दत्तपंत आणि जगद्गुरु तुकोबराय चैतन्य पंत या तिघांनी 3 पंत वारकरी संप्रदाय मिश्रित केले. मग वारकरी संप्रदाय पूर्ण पंत आहे. वा या पंथाला चालायचं. देण्याची बनते आणि पंथाचा देव भक्कम आहे. पंथाचा देव नुसतं हा आपलं तोंड पाहिल्यानंतर दिवस जात नाही. काय आपलं लोक म्हणतात त्याचं तोंड पाहिल्यानंतर दिवस जात नाही. पण पंढरीचा राजा कोटी ब्रह्मा हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्मा हत्या मुख मुख पाहता. कोटी ब्राह्मण मारले. इथं सत्यनारायणाची पूजा करायला भेट मिळत नाही. पण असे जरी असले मारले कोटी ब्रह्मण तरी नुसतं मुख पाहिल्यानंतर सगळं जातं. एवढ्या हा पंथाचा देव भक्कम आहे. आणि काय करतो जगोबाची बहीण झाला कधी वा कधी पाखरे उडमी पण धोंडा घेऊन कधी पाखर उडवतो भक्ता करता. असा जगाचा बाप वा. पंढरपुराची मजाच वेगळी आहे. पंढरपुराच्या मजाच वेगळी आहे. सगळ्यांना तिथं आनंद आहे. नुसते भारतातले नाही बाहेरचे लोक येतात त्यांनाही आनंद आहे. हा ते म्हणतात मला पण आपण म्हणायचं हा आहे. ते भोरे रंगाचे लोक येतात मला पण मग म्हणायचं अभंग हाय. वृक्षवल्ली हामा सोय भाव ए पाय ए चाबऱ्या पाय तू आहे तू बसलेला तरी पाहिला मग बाबा पंढरीचा मालक वा. आनंद आहे बाबा आनंद आहे. तिथले लोक येतात ते पण म्हणतात कारण आपले लोक त्यांना भोऱ्या कातडीचे म्हणतात. ती आली फॉरेन कंट्रीतली बाई आणि पंढरपूर पाहिलं
ऐसे चंद्रभागा ऐसे भीमती नुसती म्हणायची वाय वंडरफुल, एवढंच म्हणायची वाय वंडरफुल. तिचा पाठलाग डोलवी गावातली मिश्री लावणारी आजी करत होती. त्या भोऱ्या रंगाची बाई तिनं पताका पाहिल्या, बापरे बाप पहिल्यांदा पाहिलं ही, आणि म्हणायची वाय वंडरफुल एवढंच म्हणायची. म्हातारी म्हणायची तिला पहिली दवा महाद्वारात गर्दी घुसताना पाहिजे वाय वंडरफुल एवढंच म्हणायची. म्हातारी म्हणायची तिला पहिली दरा, आणि असं करता करता कार्यकर्ता म्हणाले का बरं दारा. म्हातारी म्हणायची तिला कोणीतरी समजून सांगा हे वंडरफुल नसून हे पंढरपूर आहे. आनंद देवीचा मुखे अशी वाचा बैरेकाने ऐकत रे, आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय तू काम निवडत होती तरणे रे. पंथाचा देव भक्कम आहे, आणि त्या देवानं लोक कुठा म्हणतात आम्हाला काय दिलं देवानं, आम्हाला काय दिलं देवानं. त्याच पंढरपुरात गेल्यानंतर एक घाट असा आहे आई साहेब, तिथं अशी माणसं बसलेली आहे, कोपऱ्यापासून हातच नाही, काहींना गुडघ्यापासून पाय नाही, काहींना एक कान नाही, एक कान नाही, काहींना नाकच नाही, काहींना दोन्ही डोळे नाही, काहींना डोळे एवढे मोठे आहे, काहींना डोळेच नाही फक्त ते दामनासारखे आहे, आणि काहींना दोन्ही हात नाही आणि दोन्ही पाय नाही फक्त दुडच आहे. आणि मग त्यांच्याकडे पाहायचं आणि आपल्याकडे पाहायचं, आणि मग विचार करायचा देवाने आम्हाला काय दिलं, काय दिलं. विचार म्हणता एक जण म्हणाला माझ्या नादी नका लागू, मी जिथं लात मारून तिथं पाणी काढी. माझ्या नादी गावकऱ्यांना म्हणायचा माझ्या नादी नका लागू, मी जिथं लात मारीन तिथं पाणी काढी. बोर कळतं का तुम्हाला? बोरच म्हणतात ना इकडं, ते बोरिंग काय म्हणतात त्याला, बोरिंग ना. हा म्हणायचा मी जिथं लात मारीन तिथं पाणी काढी. त्या गावात एकानं कर्ज काढून बोरिंगची गाडी घेतली होती. हा म्हणायचा मी जिथं लात मारीन तिथं पाणी काढी. त्याला टेन्शन आलं, मी कर्ज काढून एवढा उपद्व्याप केला, बोर घेतलं, त्याचे हप्ते आले आता जवळ, आणि हा म्हणतो जिथं लात मारीन तिथं पाणी काढी. कर्ज फिटायचं कसं, धंदा लागायचा कसा. विनाशकाळी विपरीत होती. हे जे म्हणलं होतं ना मी लात मारीन तिथं पाणी काढी, हे गेला गाडवाला मागून लाथ आणली, आणि तसं की तसाच उभा. गाडवानं पाहिलं तसाच उभा आहे, आणि गाडवानाची उलटी लात टेकवली ना. गाढवाची लात जर्सी गाईपेक्षा भयान लागत असते. हा अनुभव फक्त ऐकीव आहे, नाही तर काही म्हणजे बसली वाटतं अशी. हा जो म्हणायचा ना मी तिथं लात मारली तिथं पाणी काढी, माझ्या नादी नका लागू, त्या गाढवाला लात मारली तिथंच उभा. गाढवानं पाहिलं मागच उभा आहे, उलटी टेकवली ना पायच काढावा लागला. आपण खातो पण आत पचण्याकरता कोणाची सत्ता, त्याची सत्ता आहे, आणि तो विश्वाचा मालक आता पंढरपुरात उभा. अनंत रूपाचे हे सार, अनंत तीर्थांचे माहेर, अनंत अनंती अनंत पारतो हा विटेवर उभा असा पंथाचा देव. पंथाचा देव, पंथाचे संत वा निवृत्तीना. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, बाबा वेळ पुढे जायचं ना आपल्याला. टेबल आणा बरं का इथं, भैरवी वाजवतो शेवटची का तुम्ही वाजवणार आहे. धन्यवाद. टेबल आणून ठेवा बरं. हा मिळेल का काका कुठे गेले? टेबल मिळेल का इथं असा भैरवी वाजवतो? आणा मग पण 11 वाजत आले, अजून विठोबा रुपये राहिलं वाटतं. विठोबा रकुमा विठोबा विठोबा रकुमा विठोबा रकुमाई जय जय विठोबा.
धन्यवाद. तो पण माझ्यासाठी जाऊ. आनंदी आनंद आहे. आनंद याच्यावर एक जार वगैरे ठेवा नाही थोडी उंची पाण्याचा सगळे पेटी पेटी बाबा वडा तुम्ही वडा मी आहे ना. त्याची पंथे चालू जाता पंथाचा देव भक्कम पंथाचे संत पंथाचे ग्रंथ पंथाचे तीर्थक्षेत्र पंथाची साधना. त्या पंथांची आठवण म्हणून तीर्थाची आठवण म्हणून मेल्यानंतर तरी मुखात यावं याच्या करता जुन्या मावड्या काय करायच्या. जुन्या मावड्या नावं ठेवायचे. चंद्रभागा भीमा इंद्रायणी चिंग चिंग पिंकी नाव नव्हतं त्या वेळेला. तीर्थाची नाव असायची. वा निवृत्ती ज्ञाना सोपाना वा छत्रपती शिवा संभा काय नाव होती. वा 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 हा कीर्तनाचा परिणाम झाला. हो हो सैनिकाचा गोड आता सत्कार करायचा आहे. वा आधी करायचा का नंतर करायचा. आता वा 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 एक हार माझ्या हातून टाकतो मी. आनंद महाराज पुढे गेलो तोपर्यंत भजन करा. नामदेव जना भाई नामदेव जना भाई बोला नामदेव जना भाई नामदेव जना भाई नामदेव जना सिद्धांत असे महात्मे मार्ग म्हणलं की पिटी वाजला झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करतो. आणि सर्वांची इच्छा होती 2 मिनिटं महाराजांबद्दल बोला. तसा छत्रपती शिवाजी महाराज हा माझा सगळ्यात मोठा विषय आहे आणि स्पेशल विषय आहे. धन्य धन्य शिवाजीश्वर मर्दान धन्य धन्य शिवाजीश्वर एकत्रित केले आणि 22 पावल्यापासून असं एक गण उभारला गेला. एक मावळा कसा होता. रंगाने सापळे होते अंगाने कोवळे होते आणि आण होती महाराष्ट्राची. छत्रपतींच्या शूरमर्दाना 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 छत्रपतींच्या शूरमर्दाना 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 हो मुनका बैमान हो मुनका बैमान हो मुनका बैमान हो मुनका बैमान तुम्हाला महाराजाची आण तुम्हाला महाराजाची आण तुम्हाला महाराजाची आण तुम्हाला महाराजाची आण. काय मावळे काय महाराज आहे. देशासाठी साठी जिजाला दिल्ली देही तत्सराठी महाराज माझा जय जय महाराज माझा जय महाराज माझा जय जय महाराज माझा जय महाराज माझा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी
शक्ती संभूत विदितं तेजा तो माझा स्पेशल विषय आहे पण असाच महाराष्ट्र संतांचा वा सुखी राहो लाडकी बहीण आमची सुखी राहो वा संतांचा संप्रदायाचा जय जयकार शिवरामेराचा असाच होत राहो हीच प्रभू लक्ष्मी नारायणाच्या चरणी विनवणी छत्रपती शिवाजी महाराज की टाळे तरी वाजवले घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला तसा शिव छत्रपती शिवाय मान नाही या महाराष्ट्राच्या मातीला माझा प्रिय विषय बाबा महाराज अभंग हरिपाठ असते 28 रचिले रचिले विश्वास नित्य पाठ करी गेला ऐश्वर्य संपन्न कीर्तनात ऐश्वर्य संपन्न भजन म्हणजे वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर नित्य पाठ करी इंद्रायणी पाठ करी इंद्रायणी नित्य पाठ करी इंद्रायणी होया आधी होया आधी सर्वता तो होया आधी सर्वता ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम पेटी घ्यावा हसू नका बसू वा म्हणू का पहिले थोडी म्हणू पहिले तेरा पुन्हा सत्ता कमिटीला धन्यवाद माहीत दिलं द्या मस्त द्या वाजू का महाराज म्हणू मला काही एवढी वाजवता येत नाही म्हणायची बाबा बाबा महाराजांचा आई नीला म्हणे आईसे नीला म्हणे आईसे चहा वाटला तरी चालत चहा काय बैरवी असायचे बाबा महाराज साऊंड वाले झाला
त्या सरांचं सुद्धा इतकं गोड भजन झालं, मी भारावून गेलो. आधी बोललो मी त्यांच्या की फार आवडलं मला, काय भजन होतं ना.